नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेसाठी KYC करणे अनिवार्य आहे की नाही, याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि KYC चालू झाले आहे की नाही आणि केव्हा चालू होणार आहे, तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. मित्रांनो, बरेच मित्रांचे मेसेज देखील आले आहेत की लाडकी बहीण योजनेचा KYC करणे बंधनकारक आहे आणि KYC चालू झालेले आहे की नाही, तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी KYC करणे बंधनकारक आहे, परंतु अद्याप लिंक ही देखील चालू झालेली नाही मित्रांनो. तर आपण तसेच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत की लिंक चालू झालेली आहे की नाही, ते चेकसुद्धा आपण करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, हे बंधनकारक असणार आहे की येणारा जे हप्ते लाडकी बहिणीच्या योजनेचे हप्ते असतील ते तुम्ही KYC केली तरच मिळणार आहे. तर आपण चेक करून घेऊया. तर सर्वात पहिले आपण लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या साईटला यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपल्याला मुख्य पोस्ट दिसते, त्यानंतर योजनेची माहिती, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर अर्जदार लॉगिन. तर असं ही लाडकी बहीण योजनेचं मुख्य पेज आहे मित्रांनो. तर या पेजला बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिसतात: मुख्य पोस्ट, योजनेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉगिन. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अर्जदार लॉगिनच्या बाजूला जे खाली पेज आहे, त्या पेजमध्ये आपल्याला KYC नावाचं ऑप्शन येणार आहे. तर KYC नावाचं ऑप्शन अद्याप हे जनरेट झालेलं नाही, म्हणजे KYC अजून चालू झालेलं नाही. तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की KYC अजून चालू झालेलं नाही, तर काळजी घ्यायचे काही कारण नाही. तर जसं KYC चालू होईल तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर पण हे एकच आहे की KYC करणे आपल्याला बंधनकारक असणार आहे, कारण की ज्या महिला KYC करतील त्यांचा हप्ता जो आहे तो सुरळीतपणे चालू राहील, आणि ज्या महिला KYC करणार नाहीत त्यांचा हप्ता जो थांबवण्यात येईल मित्रांनो. तर जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर आपण KYC करायचे. पण अजून KYCचा जो ऑप्शन आहे जे या ठिकाणी आलेलं आहे, आणि KYC अजून चालू झालेली नाही मित्रांनो. जसंच लवकर चालू होईल तेवढ्या लवकर आपण तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.